ओके, आता बायका. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 14. A ball projected vertically upwards from ground. It's right. मी ग्राउंड पासून आपण ते बॉल थ्रो केला. ओके, लेट से विथ अपवर्ड वेलॉसिटी u. बरोबर आहे. इट रिचेस हाईट h. म्हणजे हाईट h रीच झाली. इट गोज अप टू हाईट h. रायझेस टू हाईट h. बरोबर. मग यावेळी वेलॉसिटी काय असणार? 0. आणि त्याचे टाइम किती घेतला? t1. टाइम काय घेतला? t1. बरोबर. त्यानंतर वेलॉसिटी 0 झाल्यानंतर तो बॉल कुठे आला? As with 0 velocity, it will come down. बरोबर. अँड स्ट्राईक ऑलमोस्ट सेम पॉइंट, फक्त आपण दाखवण्यासाठी बाजूला दाखवलंय. विथ वेलॉसिटी सेमच असते ती. ठीक आहे, मी याला V1 म्हणतो. बट टाइम टेकन काय लिहिले बघा. कंटिन्युअस मोशन, देन इट टेक्स टाइम t टू रीच द ग्राउंड. म्हणजे इथून ए पासून बी कडे जायला टाइम t1 आहे. तर बी पासून ए कडे येण्यासाठी टाइम किती आहे? टाइम बी ए म्हणतो मी याला. दॅट टाइम दिलाय t2. असा प्रॉब्लेम होता. आणि विचारलं काय होतं? फाइंड एच फाइंड करायचंय, बट इन टर्म ऑफ t1 t2. प्रॉब्लेमचं रिप्रेझेंटेशन काय आलं? एव्हरीवन व्यवस्थित लिहा, प्रॉब्लेम अवघड आहे. नेक्स्ट आता आपण सॉल्व्ह करूया एच साठी. बरोबर आहे ना? मग एच साठी फाइंड सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला यू पाहिजे. मग यू फाइंड करा. ऑप्शन मध्ये काय t1 t2 दोन्ही आहेत की नाही? त्यामुळे आपण टोटल टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला यूज करूया. लिहा, वी हॅव टोटल टाइम ऑफ फ्लाईट टी इज ट्वाइस u by g. इज इट राईट? मी टोटल टाइम ऑफ फ्लाईटचा फॉर्म्युला यूज करवला. आता यात आपण डिराइव्ड फॉर्म्युला आहे, त्यामुळे जी मायनस जी घ्यायचं नाही. इज इट क्लिअर? टाइम ऑफ फ्लाईट किती आहे? t1 प्लस t2. हे दोन टाइमचा ऍडिशन म्हणजे टाइम ऑफ फ्लाईट इज अ ट्वाइस u by g. हा फॉर्म्युला आपण का यूज केला? बिकॉज आपल्याला यू फाइंड करायचं आहे. मग यू किती येणार? देअर फॉर यू इज दॅट जी गेट मल्टिप्लाय आणि हाफ गेट डिवाइड. मी हाफ g इंटू वॉट t1 प्लस t2. हे काय आलं आपलं? इनिशियल वेलॉसिटी मिळाली आपल्याला. अजून एक फॉर्म्युला तयार झाला. जर मोशन अशी असेल गोइंग अप अँड कमिंग डाऊन, इनिशियल वेलॉसिटी विचारलं असेल तर फॉर्म्युला तयार झाला. हे नोट डाऊन करायला पाहिजे. मग कुठेतरी हा फॉर्म्युला तयार झाला. आणि मयुरीचे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायला लागतात. इज इट क्लिअर? मग आता एच फाइंड करायचं आहे. मग एच साठी as we are going to consider motion from A to B, as A to B motion साठी H फाइंड करायचं using time. as using time मग कुठलं इक्वेशन यूज करणार? S फॉर T म्हणजे सेकंड इक्वेशन यूज करावे. S इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. हे इक्वेशन ऑफ मोशन आपण यूज करालोय. बरोबर. S इज H. U आताच फाइंड केलं, हाफ G. अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह t1 प्लस t2. बरोबर. टाइम किती आहे? t. ए टू बी साठी टाइम किती आहे? t1. तो टाइम t1 पुट केला. हाफ ए ची व्हॅल्यू किती पुट करायची? आता ए ची व्हॅल्यू किती पुट करायची? बरोबर, मायनस जी.
into what? T1 मग आन्सर हाफ G T1 स्क्वेअर बरोबर. ह्या T1 न मल्टिप्लाय केलं आणि हाफ G नुसार इनसाइड मल्टिप्लाय केलं दोघांनी. त्यानंतर नेक्स्ट टर्म हाफ G काय आहे नेक्स्ट टर्म T1 इंटू वॉट आणि हे झालं मायनस हाफ G T1 स्क्वेअर. हाफ G गेट कॅन्सल. त्यामुळे ऑप्शन काय आलं T1 is our option. Nothing but which option? Option B. Understood का सॉल्व केलं का आलं? इज इट क्लिअर? यासाठी आपण स्टँडर्ड डिराइव्ड फॉर्म्युला यूज केला टाइम ऑफ लाईटचा. टोटल टाइम फॉर विच इट इज इन स्पेस मोशन. त्यातनं यू फाइंड केलं आणि यू नोन आहे इन टर्म ऑफ टी. ओके त्यामुळे सेकंड एस फॉर टी सेकंड फॉर्म्युला यूज केला. सो दिस इज द आन्सर.